नमस्कार. मी स्वाती कर्वे. रेणुका आर्ट्स नागपूर यांच्या सौजन्याने मी आज तुम्हाला माझ्या एका नवीन पुस्तकाचा परिचय करून देत आहे. BCom नंतर पत्रकारितेची पदवी घेऊन मी बँकेमध्ये नोकरीला लागले आणि तेव्हाच माझं लेखनही सुरू झालं. विविध मासिक, वृत्तपत्र, साप्ताहिक, दिवाळी अंक याच्यामधून विपुल प्रमाणात मी खूप विविध विषयांवर लेखन केलं आणि दरम्यान माझी काही पुस्तकंही झाली. बँक सोडल्यानंतर मी मराठीमध्ये MA केलं आणि त्यामध्ये सुवर्णपदक मिळवलं. माझं नवीन पुस्तक मनोमोहक युरोप, त्याचा मी तुम्हाला परिचय करून देते. मनोगतानंतर कॅप्टन सुनील सुळे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. हे पुस्तक स्वीटी पब्लिकेशन्स पुणे यांनी काढलेलं असून ते 104 पानांचं आहे. त्याच्यामध्ये भरपूर फोटो आहेत आणि त्याची किंमत आहे फक्त 180 रुपये. सध्या ते एकच संपर्क त्याचा उपलब्ध आहे, तो मी तुम्हाला सांगते. 7350007445 म्हणजेच 735 3 वेळा 0 7445. मला खरं म्हणजे जायचं होतं कॅनडाला एका लग्नासाठी आणि त्यानंतर नातेवाईकांच्याकडे अमेरिकेला, पण प्रत्यक्षात मात्र मी युरोपला जाऊन कशी पोचले ते तुम्हाला याच्यातून कळेल. आणि युरोपला जात असताना आम्ही पहिल्यांदा कैरोला गेलो, कारण इजिप्त एअरनी जात असल्यामुळे आम्हाला वाटेत कैरो लागत होतं. आणि हे पिरॅमिडचे फोटो त्याच्यात सुरुवातीला बघून अनेकांना खूप आश्चर्य वाटलं. कैरोमध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पिरॅमिडच्या आतमध्ये जाऊन बघणं, सूर्याची देवालय, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज आणि कर्कडे ज्यूस, ही काही महत्वाची गोष्टी, महत्वाची ठिकाणं अशी सांगता येतील. तिथून विमानाने आम्ही हिथ्रो विमानतळावर उतरलो आणि लंडन आय बघण्यासाठी गेलो. लंडन आय हा एक जत्रेतला पाळणाच असतो, पण जत्रेमध्ये पाळण्यात बसायला मला खूप भीती वाटायची आणि लंडन आय त्याच्यापेक्षा खूप उंच असून सुद्धा मी त्याच्यामध्ये कशी बसले हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. लंडनमध्ये बघण्यासारखं खूप आहे, पण तिथे राहणं आपल्याला परवडत नाही. त्यामुळे न बघितलेलं लंडन असाही एक छोटासा लेख मी याच्यामध्ये लिहिलेला आहे. तिथून युरोस्टारने आम्ही पॅरिसला गेलो. युरोस्टार ही एक जलद ट्रेन आहे. तिथून इटलीपर्यंत आम्हाला एकच कोच होता. त्याच्यामध्ये गॅरी नावाचा ड्रायव्हर होता आणि त्याची माहिती, त्याच्या गप्पा, त्यांच्या लग्नाची पद्धत, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं गाणं, त्याचा अर्थ, या सगळ्या गोष्टी पुस्तकामध्ये येतात. आणि हा 40 लोकांचा भारतीय लोकांचा ग्रुप घेऊन तो 20 वर्षानंतर गेला होता. तोपर्यंत त्यांनी नाकारलं होतं हा ग्रुप, भारतीय लोकांचा ग्रुप घेणं, पण तो आमच्यावर खुश होता. तर ते कसं काय हेही तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिथलं तंत्रज्ञान, रस्ते, स्वच्छता, खाण्याची पद्धत, खाण्याचे पदार्थ याविषयीही मी यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर लिडो शो बघून लुव्र म्युझियम, हे एक प्रचंड म्युझियम आम्ही बघितलं. पुढे गेल्यानंतर कुकेनहॉफची ट्युलिप फॅक्टरी, वॉन्टेचं स्वॉरोव्स्की क्रिस्टल वर्ल्ड, चीज फॅक्टरी, क्लोग हे बूट, लाकडी बूट, त्यांची फॅक्टरी आम्ही बघितली. आणि एकूण 9 देश आणि साधारण 18 ते 20 गावं किंवा शहरं आम्ही बघितली. जुंगफ्राव आणि एंजल्सबर्ग हे बर्फाळ प्रदेश, त्याचं अट्रॅक्शन तर होतंच, शिवाय वाटेत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धबधबे होते. लिंचेस्टाईन हा एक छोटुकला देश, तिथली टॉय ट्रेन प्रसिद्ध आहे आणि स्टॅम्प्सचं प्रदर्शनही. स्वॉरोव्स्की हे क्रिस्टल वर्ल्ड अद्भुत आहे. इन्सब्रुक हे छोटंसं गाव, तिथल्या लोककलांचा फोकलर शो हा अगदी बेसिक असला तरी सुद्धा आपल्याला 1.5 तास खिळवून ठेवतो. तो ज्या पद्धतीनं ते सादर करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. शेवटी येतं इटली. त्यातलं पहिलं व्हेनिस हे कालव्यांचं शहर म्हणून आपण शाळेतच माहीत करून घेतलेलं असतं. तिथले पूल, तिथली गंडोला, तिथे काचेचे कारखाने आहेत ते, त्याच्यानंतर विकायला असलेले मुखवटे, जपानी पंखे, हे सगळंच आपल्याला खूप आवडतं. आणि नंतर येते व्हॅटिकन सिटी, कलोझियम त्याच्या आधी बघितलं जातं. फ्लॉरेन्स हे कलाकारांचं गाव आहे. पण हे सगळं बघत असताना माणसांचे अनुभव
तिथली खरेदी आणि परतीचे लागलेले वेध याविषयी मी लिहिलंय. बघायला भरपूर आहे, पण मला काय आवडलं हे सांगण्यापेक्षा तुम्हाला यातलं काय आवडेल हे जर तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगितलं तर मला ते वाचायला नक्की आवडेल. आणि काही जणांना माझ्याबरोबर फिरून आल्यासारखं वाटेल, तर काही जणांना आपण बघून आलेलं परत परत आठवून पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळाला असेल. कुणाला काही ठिकाणं मुद्दाम जाऊन बघावीत अशी इच्छाही याच्यामुळे होईल. तर हे वर्णन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.